बिबटा तसा म्हणजे छोटा आहे प्राणी, त्यामुळे पण जेव्हा आपण हत्तीची सर्जरी करतो तेव्हा तिथे बसायचं कुठे, परत त्याचे टस्क्समध्ये येतात. कॅट्स व्हेजिटेरियन खाऊन राहूच नाही शकत. म्हणजे आवडलं, छान दिसतोय म्हणून निळ्या डोळ्याचा हस्की घेणं हे चुकीचं आहे. माशावरती सर्जरी केलेली आहे, म्हणजे देयर वॉज अ ट्युमर ऑन द ऑन द आय. द गुड वे ऑफ ट्रेनिंग युअर डॉग इज पॉझिटिव्ह रिएन्फोर्समेंट. सापांमध्ये मेन प्रॉब्लेम काय होतो म्हणजे डोळ्याचा जो असतो तो नमस्कार. गप्पा गोष्टी आणि माहितीचा खजिना लुटण्यासाठी पॉडकास्टचं डबोलं या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. डोळा हा आपल्या शरीरातला एक अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे, नाही का? पण हे फक्त माणसांच्या बाबतीत नाही आहे, हे प्राण्यांसाठी सुद्धा आहे. आणि ह्या प्राण्यांच्या डोळ्याची फक्त काळजी घेणं नाही, तर या प्राण्यांच्या डोळ्यांची सुद्धा सर्जरी होते. आणि अशीच सर्जरी करणाऱ्या एक्सपर्ट डॉक्टर कस्तुरी भडसावळे या एपिसोडमध्ये आपल्याशी गप्पा मारणार आहेत. आपण स्वागत करूया त्यांचं. नमस्कार. पॉडकास्टचं डबोलं या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. प्राण्यांचा फक्त डोळ्यांचा किंवा सर्जरी करणारा डॉक्टर्स असे आपल्याला फारसे बघायला मिळत नाहीत. आणि मला वाटतं तुम्ही पहिल्या काही सर्जन्स मधल्या आहात, तर हा नेमका विषय कसा डोक्यात आला की आपल्याला सर्जरी करायची आणि ती पण फक्त डोळ्याचीच? सो मी जेव्हा बॉम्बे वेटरनरी कॉलेजमध्ये माझं शिक्षण झालं, बॅचलर्स आणि मास्टर्स. सो मास्टर्समध्ये माझा विषय होता सर्जरी. सो सर्जरी, मास्टर्स इन सर्जरी. त्याच्यामध्ये शेवटचे 6 महिने आम्हाला रिसर्च करायला वेळ मिळतो. त्याच्यामध्ये मला असा रिसर्च करायचा होता जो म्हणजे कोणी रेग्युलरली करत नाही, की ज्याच्यामध्ये मला नवीन स्किल शिकायला मिळेल. ओके. कारण सर्जरी म्हणजे सॉफ्ट टिश्यू सर्जरी किंवा ऑर्थोपेडिक सर्जरी हे फार कॉमनली केल्या जातात स्मॉल ॲनिमलमध्ये. पण डोळा हा असा विषय आहे की खूप नाजूक असतो आणि फारसं त्याच्यामध्ये खूप जास्त तुम्ही खोलामध्ये जाऊन शिकल्याशिवाय ते नीट जमत नाही. तर तेव्हा कॅटरॅक्ट सर्जरी म्हणजे साधारणपणे आपल्याला ऑफ्थॅल्मॉलॉजी म्हणजे काय, तर कॅटरॅक्ट सर्जरी. सो तसं कोणी करत नव्हतं. आणि मला तेव्हा खूप पेशंट्स यायचे ज्यांना कॅटरॅक्ट्स असायचे आणि त्यांना पुढे आम्ही काही सांगू शकायचो नाही की ह्याचं काय पण सर्जरी करू शकतो किंवा पुढे काही नेऊ शकतो. सो मग मी एक ह्युमन ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट होते, डॉक्टर अंजनेया आगाशे म्हणून. सो त्यांना अप्रोच झाले आणि त्यांनी अगदी मनापासनं मला शिकवायला त्यांना खूप आनंद झाला. कारण त्यांना खूप आपुलकी होती प्राण्यांबद्दल आणि ते करत होते, म्हणजे मदत करत होते लोकांना, म्हणजे प्राण्यांना. तर मग ते माझे गाईड झाले आणि त्यांच्या सोबतीने मी माझं रिसर्च प्रोजेक्ट पूर्ण केलं. पण जेव्हा ते पूर्ण केल्यानंतर मग म्हटलं की एवढंच नाही आहे आणि फक्त काही पेशंट्स करून तुम्ही एक्सपर्ट होऊ शकत नाही, हे मला तेव्हाही माहिती होतं. सो मग त्याच्यानंतर मी पुढे बरंच शिकत गेले त्याच्या बाबतीत. बऱ्याच युनिव्हर्सिटीजमधल्या, अमेरिकेतल्या, इस्रायलमधल्या युनिव्हर्सिटीजमध्ये जाऊन 6 महिने राहिले. आणि तेव्हा जेव्हा तिथलं ते वर्ल्ड जेव्हा बघितलं की व्हेटरनरी ऑफ्थॅल्मॉलॉजी हे खूप मोठं जग आहे आणि जरी तो ऑर्गन छोटा असला तरी त्याच्यामध्ये शिकायला खूप आहे. आणि व्हेटरनरी ऑफ्थॅल्मॉलॉजीमध्ये युनिक असं आहे की कुठलाही प्राणी म्हणजे अगदी माशापासून ते हत्तीपर्यंत तुम्ही ट्रीट करू शकता. म्हणजे डोळे पण कुठलाही ॲनिमल तुम्ही ट्रीट करू शकता. सो दॅट वॉज ऑल्सो व्हेरी इंटरेस्टिंग. सो ह्याला म्हणतात कम्पॅरेटिव्ह ऑफ्थॅल्मॉलॉजी. आणि त्याच्यामध्ये वेगळे स्पीशीजमध्ये तुम्ही ते ऑफ्थॅल्मॉलॉजी करू शकता. सो माझं अजून दुसरं प्रेम होतं म्हणजे घोडे, ज्याच्यावरती मी जाऊन इंटर्नशिप केली होती माझ्या ग्रॅज्युएशन नंतर. सो तेव्हा मला अगदी ॲब्सोल्युटली घोड्यांचं डॉक्टरच व्हायचं होतं. म्हणजे स्पेशलायझेशन मला घोड्यांमध्ये करायचं होतं. पण मग नंतर थोडंसं डायव्हर्ट होऊन आय वेंट इन टू ऑफ्थॅल्मॉलॉजी. पण ह्याच्यामुळे मला घोड्यांमध्ये पण काम करायला मिळतं. सो म्हणून म्हणजे आय ॲब्सोल्युटली लव्ह व्हॉट आय डू इज बिकॉज वेगवेगळ्या स्पीशीजमध्ये काम करायला मिळतं, घोड्यांबरोबर काम करायला मिळतं. आणि डोळ्यामध्ये तर म्हणजे ॲब्सोल्युटली म्हणजे लव्ह वर्किंग विथ आईज. पण असं घोड्यांबरोबरच काम करायचं असं का ठरवलं होतं? रायडिंग वगैरे, हॉर्स रायडिंग करता तुम्ही? हॉर्स रायडिंग येस, म्हणजे नॉट लाईक व्हेरी रेग्युलरली. पण मी सांगितलं तसं की BVSC झाल्यानंतर मग मी रेसकोर्सला डॉक्टर फिरोज खंबाटा आणि डॉक्टर लायला खंबाटा म्हणून
आहेत त्यांच्याकडे मी प्रॅक्टिस बघायला म्हणून गेले होते. सो त्यांच्याबरोबर 3 महिने स्पेंड केल्यानंतर आय वॉज सो इम्प्रेस्ड विथ हॉर्सेस. आणि तसा घोडा म्हणजे असा खूप इम्प्रेसिव्ह मेजेस्टिक हो, दिसायला पण असा खूपच आणि ते त्यांना कळतं पण खूप, ते खूप हुशार पण असतात. सो ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्यांच्याबरोबर काम करायला लागलं की प्रेमात पडायला होतं. आणि सो तेव्हा आता आपण जेव्हा लहान असतो आणि तेव्हा असं काही असं इम्प्रेसिव्ह इंटरेस्टिंग वाटलं की आपल्याला ते त्याच्यामध्येच काम करावंसं वाटतं. आणि म्हणजे आय कुड हॅव बीन अ गुड इक्वाईन व्हेट एज वेल, पण म्हणजे काहीतरी वेगळं ह्याच्यामध्ये होतं नशिबामध्ये, विच वॉज ओके. म्हणजे कारण आता मला अजूनही म्हणजे घोड्यांबरोबर पण मी काम करू शकते. सो दॅट्स ग्रेट. या ओके. आता आपण जसं तुम्ही सांगितलं की माशापासून हत्तीपर्यंत सगळ्या प्रकारच्या प्राण्यांना तुम्ही ट्रीट केलं किंवा सर्जरीज केलेल्या आहेत त्यांच्या, तर ह्या प्रत्येक प्राण्याच्या डोळ्याचं काहीतरी वैशिष्ट्य असेल ना, तर त्याच्याबद्दल काही सांगू शकाल का? की म्हणजे खूप असं एखाद्या प्राण्याच्या डोळ्यामध्ये काहीतरी एक युनिक वैशिष्ट्य आहे, तर असं काहीतरी? ॲब्सोल्युटली. असं म्हणजे आता कुत्रे, मांजरं किंवा मेजॉरिटी जे प्राणी असतात जे ज्यांना म्हणजे जे प्रेडेटर्स असतात काही, त्यांना रात्री दिसणं गरजेचं असतं कारण त्यांना रात्री सावज पकडायचं असतं. आणि जे प्रे असतात त्यांना पण रात्री दिसायला पाहिजे कारण जर का प्रेडेटर येत असेल तर त्यांना पटकन पळून जाता आलं पाहिजे. त्यांना सो त्यामुळे त्यांना रात्रीची व्हिजन जी असते ती जास्त जास्त चांगली असते. सो आपल्याला जे दिसतं, आपली जी व्हिजन आहे त्याच्यामध्ये आपल्याला 3 वेगळ्या वेगळ्या प्रकारचे रंग म्हणजे ट्रायक्रोमॅटिक व्हिजन असते. आणि आपल्याला ॲक्युटी ऑफ व्हिजन म्हणजे आपल्याला जे क्लिअरली सगळं दिसतं, प्रत्येक अक्षर आपण व्यवस्थित वाचू शकतो, तेवढ्याची त्यांना गरज नसते. कारण अल्टिमेटली काय आहे म्हणजे आपल्याला व्हिजन का आहे कुठल्याही प्राण्याला, म्हणजे अगदी जमिनीमधला जो मोल असतो, जो ब्लाइंड असतो, त्याच्यापासनं जो आकाशात उडणारा जो किंगफिशर आहे किंवा एखादा गरुड आहे, त्यांना त्यांची गरज काय आहे अल्टिमेटली की आपल्याला खाणं मिळवता आलं पाहिजे, बरोबर, किंवा आपण पळून जाता आलं पाहिजे. म्हणजे आपल्याला दिसलं पाहिजे की कोणतरी येते आणि आपण ते वेळेतच पळून जायला पाहिजे. सो सर्व्हायव्हल इज म्हणजे द व्हिजन इज फॉर सर्व्हायव्हल. आणि इट्स नॉट नेसेसरी की त्या प्रत्येक प्राण्याला म्हणजे त्यांनी किती एनर्जी खर्च करायला पाहिजे त्या व्हिजनवरती, कारण आपल्याकडे लिमिटेड एनर्जी असते शरीरामध्ये. सो त्या व्हिजनवरती जर का आता जे प्रे किंवा प्रेडेटर्स असतात म्हणजे त्यांना रात्रीचे व्हिजन उत्तम पाहिजे, मोशन डिटेक्शन उत्तम पाहिजे. त्याच्यासाठी त्यांचा जो रेटिना असतो, तो रेटिनावरती 2 प्रकारचे फोटो रिसेप्टर्स असतात, ज्याच्यानी कोन्स आणि रॉड्स. सो कोन्समुळे आपल्याला खूप छान क्लिअर सगळं दिसतं, अप्रतिम आपल्याला डेप्थ परसेप्शन वगैरे, म्हणजे ओव्हरऑल सगळं खूप सुंदर दिसतं. म्हणजे क्लॅरिटी ऑफ व्हिजन असते ती कोन्समुळे असते, दिवसाची व्हिजन असते ती कोन्समुळे असते. आणि रॉड्समुळे आपल्याला रात्रीची व्हिजन किंवा मोशन डिटेक्शन ह्या सगळ्या असतात. सो त्यांचा जो माणसाचा जो रेटिना असतो त्याच्यामध्ये कोन्स भरपूर असतात. ओके. रॉड्स पण असतात पण कोन्स भरपूर असतात, त्यामुळे माणसाला रात्रीची व्हिजन असते पण त्यांच्या इतकी सुंदर नसते. पण त्यांना कसं असतं की त्यांना दिवसा असं थोडंसं प्राण्यांची व्हिजन थोडीशी धुरकट, थोडंसं म्हणजे त्यांना कलर व्हिजन असते पण खूप अप्रतिम नसते. आणि पण त्यांना मोशन डिटेक्शन, रात्रीची व्हिजन हे सगळं खूप छान असतं. अनदर ॲडिशनल थिंग त्यांना बऱ्याच प्राण्यांना असतं की त्यांच्या रेटिनाच्या मागे एक काचेचा मिरर सारखा एरिया असतो. अगदी कमीत कमी जरी लाईट रेज आले तरी त्याच्यातले ते वापरतात, ते परत रिफ्लेक्ट करतात आणि ते सगळेचे सगळे लाईट रेज पकडतात. सो अशामुळे काय होतं की अगदी खूप कमी लाईटमध्ये सुद्धा त्यांना दिसू शकतं, जे माणसांना एवढं दिसू शकत नाही. सो असे वेगवेगळे डिफरन्सेस असतात. आणि जे आकाशामध्ये उडणारे पक्षी असतात त्यांची व्हिजन आपल्याहून खूप चांगली असते, माणसाहूनही चांगली व्हिजन असते. सो त्यांना काय करायचं असतं, त्यांचा पर्पज काय असतो व्हिजनचा, की त्यांना लांब 1 किलोमीटरवरनं खाली छोटासा पळणारा उंदीर पकडायचा असतो. सो ते बघण्यासाठी आपल्या माणसाच्या रेटिनामध्ये एक मॅक्युला म्हणून जागा असते, ओके, जिथे अगदी कॉन्सन्ट्रेटेड कोन्स असतात.
सो त्या कॉन्सन्ट्रेटेड त्याच्यावरती लाईट पडला की खूप त्यातनं इन्फॉर्मेशन जनरेट होते. सो तसे ह्या काही काही पक्ष्यांना, सगळ्यांनाच नाही पण काही काही पक्ष्यांना 2 मॅक्युलाज असतात. काही काही जे पाण्याच्या आतले जे प्राणी असतात त्यांचं म्हणजे त्यांचे डोळे अगदीच वेगळे असतात. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांना काही काहींना कॉर्नियास नसतो किंवा काही काहींना म्हणजे असे कुठले प्राणी आहेत सांगू शकाल? म्हणजे ऑक्टोपस वगैरे जे असतात सो त्यांना त्यांचे खूपच म्हणजे त्यांची जी लेन्स असते ती खूप मोठी असते किंवा डायरेक्टली म्हणजे समुद्राचं पाणी आत बाहेर होऊ शकतं. काही काही प्राणी असे आहेत की त्यांचे म्हणजे डोळ्यांसारखं काहीतरी रुडिमेंटरी हे असतं ज्याच्यामध्ये फक्त लाईट डिटेक्शन होऊ शकतं आणि त्याच्यावरती स्किन असते. तर स्किनवर आतनं त्यांना इन्फॉर्मेशन जाते. काही काहींना खूप लाईट सेन्सेशन सगळ्या पूर्ण शरीरभर त्यांना असतं किंवा कॅमेलियन असतो, त्याचा वेगवेगळे रंग बदलतात. सो त्यांचा एक डोळा इकडे बघतोय, एक डोळा दुसरीकडे बघतोय. सो दे कॅन फोकस ऑन म्हणजे 2 वेगळ्या इन्फॉर्मेशन घेऊन म्हणजे एक इकडूनची आणि एक तिकडूनची अशी इन्फॉर्मेशन घेऊन ते असिम्युलेट करून हे करू शकतात. सो म्हणजे खूप वेगवेगळे हे आहेत, चेंजेस आहेत डोळ्यांमध्ये. फिशेसची अगेन त्यांचं कुठे तुम्ही बघताय म्हणजे तुम्ही जर का वर बघताय सारखं तर मग तुमचा जो ते वरनं येणारे जे लाईट रेज असतात ते खाली कुठेतरी कॉन्सन्ट्रेट होतात. त्यामुळे तिथे सगळे फोटो रिसेप्टर्स कॉन्सन्ट्रेटेड असतात. सो अशा बऱ्याच वेगळ्या म्हणजे जसं तुमची लाईफस्टाईल आहे त्या प्रकारे तुम्हाला ती विजन दिली जाते. सो आणि हे सगळं आम्हाला थोडंफार शिकायला लागतं. मेनली आम्ही आता माझ्या लाईन ऑफ वर्कमध्ये मेनली डॉग्स अँड कॅट्स आणि हॉर्सेस हे 3 प्राणी आम्ही अगदी व्यवस्थित रेग्युलरली बघतो. बाकीचे सगळ्यांना म्हणजे वी नो अबाउट इट पण प्रॅक्टिसमध्ये हे 3 जास्त. पण या म्हणजे मांजर, कुत्रा आणि घोडा याशिवाय सुद्धा तुम्ही अनेक प्राण्यांवरती सर्जरी केलेली आहे. म्हणजे अगदी जंगली प्राण्यांवरती सुद्धा त्यांनी सर्जरी केलेली आहे. तर त्या एक्सपिरियन्स बद्दल सांगाल का? मी एक वाघ बघायला गेले होते. त्याला म्हणजे साळंदर असतं ना पॉर्क्युपाईन. सो त्या पॉर्क्युपाईनचा जे क्विल असतं ते त्याच्या डोळ्यामध्ये गेलं होतं आणि तो डोळा पूर्ण म्हणजे असं आतमध्ये पूर्ण जाऊन पूर्ण वाट लागली होती त्याची. सो अशा सिच्युएशनमध्ये मग तो पेनमध्ये राहण्यापेक्षा तो डोळा काढून टाकावा. सो अशा काही गोष्टी बघायला मिळतात. आम्ही एका एलिफंटचं म्हणजे आपला हत्ती असतो त्याची कॅटरॅक्ट सर्जरी केली होती. सो दॅट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स. त्याच्यामध्ये म्हणजे वंतारा म्हणून हे आहे अनंत अंबानींचं. तर त्यांच्याकडे जामनगरमध्ये जाऊन आमची पूर्ण टीम गेली होती तिकडे. आणि तिथे जाऊन म्हणजे 10 दिवस राहिलो होतो आणि बेसिकली 10 दिवसामध्ये कारण एखाद्या एलिफंटला एवढ्या मोठ्या प्राण्याला पूर्ण जनरल अनेस्थेशिया देऊन तो मेंटेन करणं हे खूप कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे. त्यांचं अनॅटॉमी अशी असते की ते आडवे पडले की त्यांना श्वास घेता येत नाही. कारण त्यांना प्लुरल कॅव्हिटी किंवा प्लुरा असं नसतं. त्यांचं जे लंग्स असतात ते तसेच मोकळे असतात. त्यामुळे ते असे कोलॅप्स झाले तर एकावर एक लंग पडून ते हे होऊ शकतात. सो ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता तिथनं थायलंडवरनं 2 अनेस्थेटिस्ट्स आल्या होत्या. आणि त्यांचं म्हणजे त्याला पूर्ण जनरल अनेस्थेशिया देऊन त्याचा गॅस अनेस्थेशिया मेंटेन करणं म्हणजे त्यांचं एवढं मोठं असतं की त्यांची जी आतमध्ये ट्यूब टाकतात एंडोट्रॅकियल ट्यूब तीच एवढी मोठी होती. शरीराच्या आकाराप्रमाणे सो तेवढं ते घालून परत त्याच्यामध्ये हवा ती पूर्ण लंग्स पर्यंत पोचवणं हे पण ट्रिकच होती. म्हणजे त्यांनी वेगळे पंप्स आणून त्याला ते बेसिकली ब्लो करत होते. आणि परत आम्ही जेव्हा सर्जरी केली त्याच्यावरती तेव्हा कुत्रा आणि मांजरांचा पण चेहरा जरा वेडावाकडा असतो माणसाच्या मानाने. माणसाला एवढं नाक नसतं मोठं पण कुत्र्यांचं बऱ्यापैकी नाक मोठं असतं. सो आम्हाला ते ॲडजस्टमेंट करताना आता त्याची सवय झाली आहे. पण जेव्हा आपण हत्तीची सर्जरी करतो तेव्हा तिथे बसायचं कुठे
परत त्याचे टस्क मध्ये येतात हो. आणि ह्या सगळ्या गोष्टी मग ते कुठे, कारण आम्हाला बसून सर्जरी करायला लागते, उभं राहून आम्ही करणं जरा अवघड होतं, कारण फक्त हाताची इथलीच मुवमेंट्स असतात. सो ह्या सगळ्या गोष्टी आणि सगळं हे करून म्हणजे इट वॉज अ टास्क टू ऑर्गनाइज ऑल दॅट. आणि पण इट वॉज अमेझिंग एक्सपिरियन्स. वा. आय थिंक एका बिबट्याची पण तुम्ही सर्जरी केली होती. येस. सो बिबटा तसा म्हणजे छोटा आहे प्राणी, त्यामुळे हत्तीच्या मानाने त्याच्यावरती सर्जरी करणं वॉज नॉट ॲज कॉम्प्लिकेटेड ॲज हत्ती. पण बिबट्यावरती 1-2दा केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये एकाची आयलिड अशी फाटून मग त्याची रिकन्स्ट्रक्ट केली होती. कारण ती फाटलेली आयलिड परत ती जागेवरती आणून त्याला सुचर करणं, कारण ते त्यांच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट्स खूप होतात ना. सो किंवा जंगलामधनं जाताना काही पण लागू शकतं वगैरे वगैरे, पण त्याचं हिलिंग फार अमेझिंग असतं. आणि एका बिबट्याला ट्युमर झाला होता आयलिडचा, तर तो आयलिडचा तो ट्युमर काढून टाकण्यासाठी बराच मोठा सेक्शन काढल्यामुळे मग ती परत म्हणजे ग्राफ्टिंग करून ती नवीन तिथे पोर्शन बसवला होता. ओ, म्हणजे आता कॅटरॅक्ट सर्जरी तर कॉमन आहे सगळ्या प्राण्यांमध्येच, पण त्याच्या शिवाय डोळ्यांच्या सर्जरीज काय कारणाने करायला लागतात? सो म्हणजे खूप वेगळे डोळ्यांचे खूप वेगळे प्रॉब्लेम्स असतात. आणि सर्जरी म्हणजे ऑफ्थॅल्मॉलॉजीमध्ये 70% मेडिकली मॅनेज होतात गोष्टी, पण 30% सर्जिकल असतात. म्हणजे त्याच्यामध्ये सर्जरी ही करायलाच लागते. आणि तुम्ही म्हणजे आपण जर का बाहेरनं आतमध्ये गेलो डोळ्यामध्ये, तर बाहेरनं म्हणजे आयलिड्स असतात किंवा पापण्या असतात. सो त्या फाटलेल्या असतात, त्या परत हे करायला लागतात. कारण स्ट्रे ॲनिमल्स किंवा कुत्रे असतात किंवा काय, त्यांना मॅगेट वुंड म्हणजे असं ते वुंड होऊन त्याच्यामध्ये किडे पडणं, आणि मग काय होतं की तो मोठी वुंड होते, मग ते रिकन्स्ट्रक्ट करायला लागतात. कधी कधी ट्युमर्स होतात, आणि दॅट इज व्हेरी कॉमन अगेन, की आयलिडचे ट्युमर्स असतात. मग आयलिडचे ट्युमर झाले की मग ते घासायला लागतात कॉर्नियावरती, डिपेंडिंग ऑन व्हॉट टाईप ऑफ ट्युमर, म्हणजे बिनाईन असेल किंवा मॅलेग्नंट आहे. परत मग कंजंक्टायवा म्हणजे जो आतला पिंक पोर्शन असतो त्याचे काही ट्युमर्स असू शकतात, डिसीजेस असतात. कॉर्निया म्हणजे समोरचं बुबुळ जे ट्रान्सपरंट असतं, पण आपल्याला म्हणजे फॉर अ ले मॅन इट लुक्स ब्लॅक, पण ते ट्रान्सपरंट असतं. आणि ते ट्रान्सपरंट असणं खूप महत्त्वाचं आहे, कारण दॅट इज अ विंडो टू द आय. आणि त्याच्यानी ते बेसिकली कॉर्निया ट्रान्सपरंट असायला लागतो विजन असण्यासाठी. त्याच्यानंतर आतली लेन्स क्लिअर असायला लागते, आणि ते सगळे लाईट रेज बेसिकली फोकस करून रेटिनावरती ते फोकस व्हायला लागतात. सो कॉर्नियल डिसीजेस खूप कॉमन आहेत कुत्र्यांमध्ये, कुत्रे किंवा मांजर. आणि द रिझन फॉर दॅट इज की आपण जे वेगळे ब्रीड्स आता आहेत, म्हणजे कुत्रा पूर्वीच्या काळी म्हणजे बेसिकली आपला जो इंडी डॉग आहे, जो नॉर्मल फेस्ड असतो, त्यांना म्हणतात डॉलिकोसेफॅलिक ब्रीड. म्हणजे नॉर्मल थोडं नाक लांब असलेलं, डोळे थोडेसे आतमध्ये असतात, कान उभे किंवा पडलेले वॉटवर. पण जे नवीन ब्रीड्स आहेत, ब्रॅकिसेफॅलिक ब्रीड्स, म्हणजे नाक अगदी चपटं असतं आणि डोळे मोठे असतात आणि थोडेसे समोर असतात, म्हणजे असे साईडला नसतात वगैरे असतात. सो पग किंवा शिजूज किंवा पेकिनीज. हो, म्हणजे सगळे ब्रीड्स आर म्हणजे थोडेसे मॅनमेडच थोडेसे नाही म्हणजे मॅनमेडच एक्सपेरिमेंट्स. ओरिजिनल जे आहे ते म्हणजे वुल्फ पासनं हळूहळू ते पुढे आलेले ते म्हणजे दॅट बट दोज डॉग्स आर डॉलिकोसेफॅलिक ब्रीड्स. हे असं चपटा फेस आणि हे असं का केलं, कारण ते म्हणजे ते माणसासारखे ह्युमॅनॉइड बनवलेत, माणसासारखे दिसणारे, म्हणून ते आपल्याला सहज आवडतात. कारण ते दिसायला असे वेगळा प्राणी वाटत, म्हणजे असतात वेगळा प्राणीच असतात, पण तरी सुद्धा ते असं त्यांचा चेहरा खूप असा अगदी बेबीसारखा असतो, कारण डोळे मोठे असतात आपल्यासारखे. खरं तर कसं असतं की कुत्र्यांचे जे डोळे असतात ते असे डिझाईन्ड असतात की त्यांचा फक्त कॉर्निया दिसतो. माणसामध्ये तुम्ही जर का माझे डोळे बघितलेत तर छोटा कॉर्निया आणि मोठा पांढरा पोर्शन असा दिसतो. ते आपल्यासाठी नॅचरल आहेत. पण कुत्र्यांना कसं असतं की जेव्हा त्यांच्या आयलिड्सच्या मध्ये तुम्ही बघितलं, कुठलाही आता तुम्ही बघा नॉर्मल साईज डोळा म्हणजे डॉलिकोसेफॅलिक ब्रीड, त्यांचा मेनली कॉर्निया दिसतो.
सो पण तुम्ही पग्स आणि शिजूज ना बघितलं तर त्यांचा असा खूप मोठा मोठा डोळा असतो, आयलिड्स खूप मोठ्या असतात, डोळे असे ऑलमोस्ट बाहेर असतात, त्यांचे नाक एकदम छोटं असतं, त्यामुळे ते सगळं असं साधारण फेस असतो तो ह्युमॅनॉइड असतो. पण त्याच्यामुळे काय होतं की म्हणजे खूप खूप मल्टिपल मेडिकल प्रॉब्लेम्स असतात त्यांना. त्याच्यातला म्हणजे त्यांचा रेस्पिरेटरी सिस्टीम फार फार खराब असते, म्हणून ते सतत असे विचित्र श्वास नाही घेता येत त्यांना, आणि त्यांचं सॉफ्ट पॅलेट खूप लॉंग असतं. तसंच डोळ्याचा पण प्रॉब्लेम असतो आणि त्याला म्हणतात ब्रॅकिसेफॅलिक ऑक्युलर सिंड्रोम. सो त्याच्यामुळे काय होतं की त्यांचे आयलिड्स मोठे असल्यामुळे ते पूर्णपणे कॉर्नियाला कव्हर नाही करू शकत. ओके. त्यामुळे कॉर्निया ड्राय होतो, आणि एकदा का कॉर्निया ड्राय झाला की, आणि ते आयलिड्स झोपताना पण अर्धवटच बंद करून झोपतात, त्यामुळे हा जो सेंट्रल पोर्शन असतो तो असा ड्राय होतो. आणि आपले जर का ओठ असे ह्याच्यामधनं म्हणजे थंडीमध्ये असे जर का असे फाटतात ना, तसं त्याच्यावरती असा पापुद्रा येतो, तो काढला की तिथे खाली जखम होते. सो सिमिलरली म्हणजे कॉर्नियाचं पण सिमिलर, म्हणजे इट्स व्हेरी सिमिलर एक्झाम्पल, की ड्राय झाला तिथला पोर्शन की तो असा निघतो आणि तिथे अल्सर होतो. आणि अल्सर म्हणजे जखम, आणि ती जखम इन्फेक्ट झाली की ते डीप होत जाते आणि मग तो डोळा फुटू शकतो. आणि इट्स व्हेरी कॉमन, म्हणजे खूप कॉमन आहे हे. सो त्यामुळे आम्ही कॉर्नियल ग्राफ्टिंग करतो जर का वेळेत आले तर. आणि बरेचसे डोळे असे आम्ही वाचवलेत, आणि ते जे डोळे मोठे मोठे असतात ते आम्ही छोटे करतो, म्हणजे अख्खा डोळा नाही, आयलिड्स छोटे करतो. ओके. सो त्याच्यामुळे ते प्रोटेक्टेड राहतात डोळे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे डोळे इतके ते अनप्रोटेक्टेड असतात की सहज डोळा बाहेर येऊ शकतो. सो त्याला म्हणतात प्रॉप्टोसिस. सो त्याच्यासाठी पण ही सर्जरी उपयोगाची असते. त्याच्यानंतर मग कॅटरॅक्ट सर्जरी खूप कॉमन आहे. खूप कॉमनली का करतो, कारण सध्या डायबिटीस कुत्र्यांमध्ये होणं हे खूप कॉमन आहे. म्हणजे काही काय कारण आहेत? इट्स डिफिकल्ट, पण म्हणजे आय थिंक इट्स जेनेटिक. आणि ऑल्सो द फूड आणि फूडमधले ॲडिटिव्ह जे आहेत त्याच्यामध्ये पण इट्स मोस्टली जेनेटिक. कारण म्हणजे आम्हाला मोस्टली जे डायबिटिक पेशंट्स असतात ते बीगल्स आणि लॅब्राडॉर्स, गोल्डन रिट्रीव्हर नाही, बीगल्स आणि लॅब्राडॉर्स हे खूप खूप कॉमनली दिसतात. म्हणजे बाकीच्या कुठल्याही प्राण्याला डायबिटीस होऊ शकतो, पण बीगल्स आणि लॅब्राडॉर्समध्ये खूप दिसतं. ओके. सो तर त्यामुळे आम्ही म्हणजे त्यामुळे ह्या सर्जरीज अगदी रेग्युलरली होतात. आणि डायबिटीज झाला की विदिन 1 year 80% ऑफ डायबेटिक डॉग्स विल गो ऑन टू डेव्हलप कॅटरॅक्ट्स. सो आणि ते इतके पटकन होतात त्यांचे कॅटरॅक्ट की ओव्हरनाईट, म्हणजे आदल्या दिवशी रात्री सगळं व्यवस्थित दिसत असतं, दे वेकअप आणि त्यांना दोन्ही कॅटरॅक्ट झालेले असतात. आणि अनकंट्रोल डायबिटिक डॉग्स असतात त्यांच्यामध्ये हे खूप कॉमनली दिसतं. माणसांमध्ये पण होऊ शकतं, पण एवढं कॉमन नाही जेवढं कुत्र्यांमध्ये आहे. मांजरांमध्ये पण एवढं कॉमन नाही आहे. जर का ते डायबिटिक असतील तर त्यांना कॅटरॅक्ट होईलच असं नाही. सो इट्स अ स्पीशीज डिफरन्स. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हस्कीज किंवा हस्की ही ब्रीड आहे, खूप कॉमन आहे. सो हस्कीमध्ये पण त्यांना नॉट डायबिटिक, पण विदिन 1 year त्यांना काहीतरी डोळ्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो, म्हणजे कॅटरॅक्ट होतो. अगदी म्हणजे 6 महिन्याचं 3 महिन्याच्या पिल्लाला पण कॅटरॅक्ट होऊ शकतो, आणि ते पण असे ओव्हरनाईट होतात. एकदम कॅटरॅक्ट मोठा होतो, तो रप्चर होतो आणि रेटिना डिटॅच होतो. दुसरी गोष्ट म्हणजे हस्की या ब्रीडमध्ये ग्लॉकोमा पण खूप कॉमन आहे, म्हणजे काचबिंदू. त्या माणसाचा काचबिंदू आणि प्राण्याचा काचबिंदू ह्याच्यामध्ये फरक असतो. म्हणजे प्राण्यांच्या काचबिंदूमध्ये कसं ते एकदम प्रचंड पेन होतं आणि वेळ नसतो. विदिन 72 hours तुम्ही जर का काही केलं नाही तर ती व्हिजन परमनंटली जाते. सो मग त्याच्यासाठी आपल्या ग्लॉकोमाच्या सर्जरीज असतात. आपण लेझरमुळे सर्जरी करू शकतो, किंवा त्यांच्यामध्ये आपण एक शंट टाकतो ज्याच्याने आतलं जे फ्लुइड असतं ते बाहेर निघत राहतं. सो अशा बऱ्याच वेगळ्या वेगळ्या सर्जरीज आहेत. म्हणजे आय ट्राय टू. तुम्ही असं मगाशी म्हणालात की माशापासून हत्तीपर्यंत सगळ्या प्राण्यांचा सर्जरीज करता येतात, तर तुम्ही अशी कधी एखाद्या पाण्यातल्या प्राण्याची किंवा मासा, बेडूक अशी सर्जरी केली का? सो मासा आणि बेडूक ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. कारण बेडूक हा ॲम्फिबियन आहे. बेडकावरती नाही केली आहे, पण करू शकतो.
बेडकांचं जरासं जास्त सेन्सिटिव्ह असतं कारण त्यांच्या स्किनमधनं सगळ्या गोष्टी ॲब्सॉर्ब करू शकतात ते. सो त्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचे आय ड्रॉप देणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी खूपच डेंजरस असू शकतात. म्हणजे आपण जे लोकल अनेस्थेटिक डोळ्यामध्ये टाकतो ते दॅट कॅन बी लिथल टू दॅम, म्हणजे दे कॅन डाय जस्ट विथ 1 ड्रॉप ऑफ लोकल अनेस्थेटिक. ओके. सो अशा सगळ्या बऱ्याच गोष्टी आहेत. माशावरती येस, माशावरती सर्जरी केलेली आहे. म्हणजे देयर वॉज अ ट्युमर ऑन द आय, तो काढला होता. किंवा त्यांच्या डोळ्याच्या मागे म्हणजे गॅस बबल डिसीज म्हणून असतो, की त्याला आपण सर्जरी नाही करत पण तसा म्हणजे त्यांचा डोळा असा बाहेर येतो. सो त्याला थोडेसे चेंजेस करायला लागतात. म्हणजे काही एक आला होता मासा घेऊन ज्याचा आम्ही अल्ट्रासाऊंड वगैरे केला की काही डोळ्याच्या मागे आहे का, ट्युमर आहे का वगैरे वगैरे. सो माशांचं तसं सोपं असतं कारण ते म्हणजे कारण आम्ही अल्ट्रासाऊंड वगैरे करताना ते कसं होतं की पाण्यामध्येच असल्यामुळे तो अल्ट्रासाऊंड डायरेक्टली आपण करू शकतो. पण अगेन इट्स नॉट ॲज कॉमन. कारण सर्जरी कधीतरी करताना कशी केली जाते पाण्यात असणाऱ्या माशाची? त्यांचा वेगळा म्हणजे एक्झॉटिक ॲनिमल स्पेशलिस्ट असतात, तर त्यांच्यासाठी वेगळे अनेस्थीशिया वगैरे द्यायला लागतात. पण म्हणजे आम्ही असं मेजर सर्जरी मी नाही केलेली त्यांच्यावरती कधी. ओके. म्हणजे अल्ट्रासाऊंड किंवा असं एक्झामिनेशन किंवा अशा सगळ्या गोष्टीच आपण केलेल्या आहेत मेनली. पण त्यांना त्यांचा अनेस्थीशिया हा वेगळ्या प्रकारचा असतो. म्हणजे आपण जो गॅसमधनं अनेस्थीशिया देतो तो पाण्यामध्ये तो गॅस हेक मिक्स करून तो बेसिकली पाणी ते फिरवत राहायला लागतं त्यांच्या सिस्टीममधनं. म्हणजे त्यांच्या गिल्स आणि तोंडामधनं बेसिकली ते पाणी असं फिरवत राहायला लागतं विथ स्पेशलाइज ट्यूब. पण त्यासाठी वेगळे स्पेशलिस्ट असतात. एखादी अशी सर्जरी की जी खूप क्रिटिकल होती, जी खूप आव्हान होतं म्हणजे ती सर्जरी करणं आणि ती सक्सेसफुल झाली, अशी कुठली सर्जरी आहे? म्हणजे अशा बऱ्याच असतात. त्याच्यातल्या जितक्या एवढं सांगता येतील तितक्या सांगा. म्हणजे आता आव्हान असलेल्या काही कॉर्नियल म्हणजे काही वेळेला असे जे रप्चर्ड असतात डोळे, ते इतके भयानक रप्चर होऊन आलेले असतात. पण द ओनर्स आर लाईक नाही तुम्ही करा, आमचा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावरती, तुम्ही नक्की बरा होईल. सो अशा वेळेला मग आपण डेफिनेटली काहीतरी अशी हिरोईक सर्जरी केली जाते आणि ती म्हणजे कधी कधी फेल होतात, कधी कधी सक्सेसफुल होतात. सो तशाच ह्याच्यामध्ये एक आत्ता रिसेंटलीच असं झालं की म्हणजे रायपूरवरनं आले होते ते ट्रॅव्हल करून. खूप लांबवरनं लोक येतात आपल्याकडे. सो रायपूरवरनं ते ओव्हरनाईट ट्रॅव्हल करून आले. त्या कुत्र्याचा एक डोळा रप्चर झाला होता, दुसरा नव्हता रप्चर पण म्हणजे खूप डीप अल्सर होता. सो तो जो रप्चर होता तो आपण म्हणजे तो मी फिक्स केला. पण त्याचा एका आठवड्यात ते थांबले होते इकडे. एका आठवड्यात दुसरा पण रप्चर झाला आणि तो खूप इतका भयानक रप्चर झाला की तो म्हणजे बघितल्यावरती एनीबडी वुड हॅव सेड की नको आपण हा डोळा काढून टाकूया. पण ते म्हणले नाही आपल्याला काही करून हा डोळा वाचवायचा आहे, तुम्ही प्रयत्न करा, आम्हाला पूर्ण हे आहे की तो खराब झाला तरी चालेल. आणि म्हणजे ते खूपच कॉम्प्लिकेटेड होतं कारण ऑलमोस्ट 60% ऑफ द कॉर्निया वॉज गॉन. सो त्याच्यामध्ये मग दुसरं एक आर्टिफिशियल ग्राफ्ट असतं ते लावून, त्याचं स्वतःचं ग्राफ्ट लावून आणि आता त्याला दिसायला लागलंय. अनफॉर्च्युनेटली जो पहिला डोळा होता त्याचं सर्जरी सक्सेसफुल झाली होती, कॉर्निया चांगला दिसत होता, पण समहाव त्याचा रेटिना स्टॉप्ड वर्किंग. सो त्यामुळे द ओनली होप वॉज दिस आय, द आय विच लुक्ड रिअली हॉरेबल. दुसरी गोष्ट, दुसऱ्या व्हेरी इंटरेस्टिंग सर्जरी जी आत्ता म्हणजे कोणीही जगामध्ये ही अशा प्रकारची सर्जरी ट्राय करत नाही. पण जे पग्स किंवा शिजूज किंवा बिगल्स ज्यांना खूप वर्षांपासून डोळ्याचा प्रॉब्लेम आहे, त्यांचा कॉर्निया पूर्ण पिगमेंट होतो. म्हणजे पूर्ण त्याच्यावरती असं म्हणजे जो ट्रान्सपरंट असायला पाहिजे तो पूर्ण काळा होऊन जातो. आणि अशा अवस्थेमध्ये जर का त्यांना कॅटरॅक्ट झाला तर कॅटरॅक्ट सर्जरी जेव्हा आपण करतो तेव्हा ती मायक्रोस्कोपमधनं आपल्याला लेन्सच्या थ्रू म्हणजे कॉर्नियाच्या थ्रू बघून आपण लेन्स ऑपरेट करतो थ्रू स्मॉल इन्सिजन. सो अशा जेव्हा तो कॉर्नियाच ओपेक आहे किंवा कॉर्नियात जर का काळा असेल तर करणार कसं? कारण म्हणजे मग आपणच आंधळे होऊन दुसऱ्याच हे नाही करू शकत.
सो असं आपल्याकडे एक म्हणजे बेसिकली कुत्रा आला होता. त्याला एक डोळा त्याचा काढला होता ऑलरेडी. दुसऱ्या डोळ्याने त्याला पिगमेंटेड कॉर्निया होता, पण त्याच्यातनं दिसायचं. पण त्याला अचानकपणे डायबिटीज झाला आणि विदिन अ वीक्स टाइम त्याला कॅटरॅक्ट झाला. आणि तो कॅटरॅक्ट पण असा होता, मी जेव्हा चेक केलं तेव्हा ती लेन्स अशी कॅटरॅक्टमध्ये खूप अशी फुगते आणि ती एका लेवलला येते की ती इतकी फुगते आणि मग नंतर फुटते. आणि ती फुटली लेन्स की मग तो डोळा खूप पेनमध्ये होऊन तो खूप वाट लागते डोळ्याची. सो आता त्या सिच्युएशनमध्ये असताना तो कॉर्निया पूर्ण काळा आणि त्या म्हणल्या नाही म्हणजे तुम्ही काही पण करा आणि त्याचं कॅटरॅक्ट काढा. सो अशा सिच्युएशनमध्ये मग देन आय हॅड टू बेसिकली गो बॅक टू एक्स्ट्रीम बेसिक्स वेअर मोठा इन्सिजन घेऊन मग त्याच्यामधनं मायक्रोस्कोपमधनं न बघता लूप्स घालून साईडनी सर्जरी करणं. सो तसं युजली जगामध्ये कोणीही करत नाही. जर का पिगमेंटेड कॉर्निया असेल तर कोणीही त्याला हात लावत नाही. पण पूर्णपणे म्हणजे अगदी एक पण विंडो नसताना पूर्ण डोळा काळा असताना आणि त्याची बेसिकली सर्जरी केली, त्याला दिसायला लागलं आणि तो आता व्यवस्थित फिरतोय. म्हणजे लेन्स नाही घातली कारण दॅट वॉज नॉट पॉसिबल. पण त्याचं कॅटरॅक्ट काढल्यानंतर कुत्र्यांना विदाऊट द लेन्स, म्हणजे आम्ही प्रत्येक पेशंटमध्ये इंट्रॉक्युलर लेन्स टाकायचा प्रयत्न करतो, पण काय यांच्यामध्ये नाही करता येत. सो अशा सिच्युएशनमध्ये त्यांना साधारणपणे फिरता येतं इकडे तिकडे. आणि परत कॉर्निया काळा सगळं असताना तशी त्याची विजन 10% 20%, पण दॅट इज बेटर दॅन कम्प्लीट ब्लाइंडनेस. सो अशा आपण आता मग त्याच्यानंतर बऱ्याच सर्जरीज केल्या की काळा असेल तर आम्ही म्हणजे कॉर्निया काळा असेल तर आम्ही नाही म्हणत नाही, आपण करू शकतो. सो दोज आर रिअली इंटरेस्टिंग वन्स. ओके. आणखीन असा कुठला प्राणी आहे की त्याची सर्जरी करताना खूप म्हणजे इंटरेस्टिंग होती एक तर ती सर्जरी करणं आणि ती सक्सेसफुल झाली? सापांमध्ये मेन प्रॉब्लेम काय होतो म्हणजे डोळ्याचा जो असतो तो त्यांना दरवेळेला त्यांची स्किन ते मोल्ड करतात आणि ते केली की ऍक्च्युली त्यांना आयलिड्स नसतात. आणि ते जेव्हा त्यांची जर का सापाची कात बघितली तर त्याच्यावरती जो चेहऱ्याचा हे असतो, ते डोळ्याच्या इथे असं ट्रान्सपरंट कवच असतं. सो त्याला म्हणतात स्पेक्टकल. ओके. सो त्यांना आयलिड्स नसल्यामुळे त्यांची जी स्किन असते तीच असते ती तिथे, फक्त जो डोळ्याचा पोर्शन असतो स्किनचा स्केल तो ट्रान्सपरंट असतो. सो रिटेन्ड स्पेक्टकल म्हणून खूप कॉमन प्रॉब्लेम आहे यांच्यामध्ये म्हणजे सापांमध्ये. आणि त्यांना असं तो काढायचा नसतो, असा उपसून काढला तर कसं असतं की तो जरा का चुकून खालचा पण स्पेक्टकल निघाला तर मग डोळा उघडा आणि मग उघडा राहिला तर मग तो डोळा गेला. सो असं आपण आणि त्याला ते हजबंड्री मॅनेज करायला लागते. हजबंड्री म्हणजे काय, त्यांची एन्व्हायरमेंट आणि त्याला थोडंसं मॉइश्चराईज करायचं, त्यांना ह्युमिडिटी वाढवायची. सो ह्या सगळ्या म्हणजे कुठे आपण सर्जरी करायची आणि कुठे नाही करायची आणि कुठे मॅनेजमेंट वेगळी करायची हे कळणं खूप गरजेचं असतं. इट इज व्हेरी टेम्पटिंग की तुम्ही असं पटकन आपला एखादा फोर्सेप घ्या आणि तो काढा. सो इट्स एक्स्ट्रीमली टेम्पटिंग फॉर एनी सर्जन की सर्जन असेल तर त्याला आपण पटकन काहीतरी करून टाकूया सर्जिकली असं खूप वाटतं. पण त्यावेळेला आपला असा मानावरती कंट्रोल ठेवून आपण त्याला नाही आपण हळूहळू त्याला मॉइश्चराईज करूया आणि तो आपोआप निघून जाईल. ह्याच्यासाठी पेशन्स लागतो जो सर्जन्सकडे जरा कमी असतो. सो पण ते असे बरेच येतात आणि त्याच्यामध्ये एक ॲक्च्युली पायथनचं पिल्लू आलं होतं. त्याचं असं खूप डोळा असं श्रीवल्लभ आणि असं पूर्ण त्याच्यावरती स्पेक्टकल त्याचं डॅमेज झालं होतं आधीचं. सो त्यामुळे आधीचं डॅमेज झालं होतं म्हणून नवीन पण तिथे चिकटून राहायचं कारण ते असं स्मूथ नव्हतं. सो असे त्याचे 2-3 स्पेक्टकल्स एकावर एक चिकटले लेअर झाले होते. हां. आणि मग त्याचं विचित्र दिसतं असं बाहेर आलेलं वगैरे वगैरे. सो मग त्यांना बेसिकली मॉइश्चराईज करायला सांगितलं, त्याचं ह्युमिडिटी वाढवायला सांगितली, पाण्याशी म्हणजे पाणी द्यायला पाहिजे त्यांना म्हणजे सो दॅट दे कॅन गो इन द वॉटर. सो असं सगळं केल्यावरती ते सगळं झालं त्याचं म्हणजे आपोआप तो बरा झाला. म्हणजे त्यांची स्वतःची हिलिंग ॲबिलिटी इतकी उत्तम असते की यू प्रोव्हाइड देम विथ द राईट कंडिशन्स आणि देन दे डू ग्रेट. हो.
म्हणजे का कुत्रे किंवा मांजरी हे पाळीव प्राणी आहेत, त्याच्यामुळे बऱ्याचदा असं की आपल्या घरामध्ये पाळलेल्या एखाद्या कुत्र्याला मांजराला काही झालं तर ते घेऊन येतात. पण असं म्हणजे पायथन किंवा आता अशा प्रकारच्या प्राण्यांची सर्जरी करण्यासाठी म्हणजे कुठून येतात हे प्राणी म्हणजे पेशंट्स म्हणून? सो पेशंट्स म्हणजे बेसिकली काही काही रेस्क्यू ऑर्गनायझेशन असतात ज्यांच्याकडे लायसन्स असतो. सो भारतातले जे वाईल्ड ॲनिमल्स आहेत त्यांना कोणीही ट्रीट करायच्या आधी म्हणजे यू नीड टू हॅव अ परमिशन. आणि ती परमिशन म्हणजे आम्ही इमिडिएट म्हणजे समजा अगदी मरायला टेकला आणि आणलं आहे तर तो आपण पटकन ट्रीट करूच. पण म्हणजे ते सगळं करायला परमिशन लागते. आणि ती जी ऑर्गनायझेशन असतात ज्या ह्या रेस्क्यू करू शकतात, सो त्यांनी जर का तो त्यांच्या ह्याच्यानी आणला तर मग आपण तो ट्रीट करू शकतो. किंवा आम्ही जाऊन तिकडे त्यांना कन्सल्ट करू शकतो की हे असं असं करा. किंवा त्यांच्याकडे मग त्यांना ती वेगळ्या वेगळ्या परमिशन्स घ्यायला लागतात. आता शेड्युल्ड वन जो ॲनिमल असतात म्हणजे जे एंडेंजर्ड आहेत किंवा प्रोटेक्टेड आहेत बाय द गव्हर्नमेंट, सो त्यांचं तर खूप मोठं हे असतं. म्हणजे त्यांना हात जरी लावायचा असेल तरी सुद्धा परमिशन लागते फ्रॉम द गव्हर्नमेंट. सो पण छोटे पक्षी किंवा काही असा आला वगैरे वगैरे तर ते आपण डेफिनेटली सहज ट्रीट करू शकतो. पण दीज आर बेसिकली लायसन्स्ड ऑर्गनायझेशन्स हू ब्रिंग इन द पेशंट्स ऑर आम्ही तिकडे जाऊन बघतो. सो म्हणजे तसं. आता एखाद्या माणसाची एखाद्या अवयवाची सर्जरी झाली की त्याला हील होण्यासाठी एक काही ठराविक अवधी जावा लागतो आणि कधी कधी पूर्ण 100% त्याच्यातून तो बरा होतो किंवा कधी कधी पार्शली बरा होतो, पण त्या अवयवाचं जे काम आहे ते सुरू राहतं. असं प्राण्यांना हील होण्यासाठी किती वेळ लागतो, त्यांना त्या सर्जरीमधून पूर्णपणे व्यवस्थित होऊन दिसण्यासाठी क्लिअर? सो म्हणजे डिपेंड्स कुठल्या प्रकारची सर्जरी आहे. कॅटरॅक्ट सर्जरी आपण लेन्स वगैरे सगळे घातली, सगळं स्टँडर्ड म्हणजे मेजॉरिटी ऑफ द सर्जरीज आर स्टँडर्ड. त्यांना लगेचच दिसायला लागतं. म्हणजे अगदी पूर्ण आंधळे असतील, तुम्ही त्याच्यामध्ये लेन्स घातली, कॅटरॅक्ट सर्जरी केली तर लगेचच म्हणजे उठल्या त्या अनेस्थीशियामधनं बाहेर आल्या लगेच त्यांना दिसायला लागतं. ओके. हिलिंगला 1 आठवडा लागतो. मेजॉरिटी ऑफ द आय सर्जरीज किंवा जे स्किन सर्जरीज असतात चेहऱ्यावरच्या त्यांना 1 आठवडा 10 दिवस लागतात. आणि ते त्यांनी डॅमेज करू नये स्वतःला म्हणून आपण तो एलिझाबेथिन कॉलर असते ती लावतो. मांजरांना ते लावणं जरा अवघड असतं कारण मांजरं म्हणजे फार अमेझिंग क्रिचर आहेत की ते स्वतःला कशात नाही काढू शकतात आणि ते खूप प्रयत्नपूर्वक म्हणजे थांबवतच नाहीत. म्हणजे तो प्रयत्न इतका कंटिन्युअसली करत राहतात की ते कधी कधी खूप डॅमेज करू शकतात स्वतःला. सो मग अ लॉट ऑफ मांजरी ज्या असतात म्हणजे स्पेशली इंडी ज्या आपल्या DSH डोमेस्टिक शॉर्ट हेअर त्यांना तर ते फारच अवघड असतं. पण पर्शियन असतात ते जरा शांत असू शकतात. अगेन सगळे नाही, पण मग त्यांना काही काही मांजरी ठेवू शकतात कॉलर्स, पण अ लॉट ऑफ टाइम्स नाही लावत मग त्यांना आम्ही. पण त्यांचं हिलिंग ॲबिलिटी पण खूप अमेझिंग आहे. म्हणजे मांजरांची मच बेटर दॅन कुत्रे. नॉर्मली हे जे पेट ओनर्स आहेत किंवा पेट पॅरेंट्स आहेत त्यांनी डोळ्यांसाठी काय काळजी घ्यावी, डाएट वाईज आणि ओव्हरऑल? शुअर. भारतामध्ये इंटरेस्टिंग हे आहे की काही काही जे व्हेजिटेरियन अगदी स्ट्रिक्ट व्हेजिटेरियन ओनर्स असतात त्यांना त्यांच्या कुत्र्यांनी पण व्हेजिटेरियनच खावं असं वाटतं. आणि ते त्यांना खूप म्हणजे त्यांना आवडतं असं की नाही आमचा कुत्रा अजिबात नॉनव्हेज खात नाही. सो इमोशनली मे बी इट इज ओके फॉर द ओनर्स पण किंवा पेट पेरेंट्स, पण त्यांच्या हेल्थसाठी ते योग्य नाही आहे कारण ते कार्निवोरस ॲनिमल्स आहेत. त्यांना जी लागणारी काही काही प्रथिनं असतात किंवा काही काही द अमाऊंट ऑफ प्रोटीन दॅट दे नीड इन दॅर डाएट इज डिफरंट टू अस. म्हणजे आपण ह्युमन ॲज अ स्पीशीज आपण वेगळ्या प्रकारे इव्हॉल्व्ह झालेलो आहोत. आणि डॉग्स आर डिफरंट, कॅट्स आर इवन मोर डिफरंट. सो कॅट्स हे जास्त सुपिरियर इन द फूड चेन आहेत. दे आर मोर कार्निव्होरस. कॅट्स व्हेजिटेरियन खाऊन राहूच नाही शकत. कुत्रे व्हेजिटेरियन जेवण खाऊन जगू शकतात.
ऑमनिव्होर्स असतात ते, त्यामुळे भाज्या बिज्या वगैरे सगळे खाऊ शकतात. पण फक्त तेवढंच दिलं तर ते दॅट इज नॉट गुड फॉर दॅम. सो त्यांना एक टॉरिन डेफिशियन्सी म्हणून हे असतं. टॉरिन नावाचं एक हे आहे अमायनो ॲसिड, ज्याच्याने त्यांना म्हणजे विच इज रिस्पॉन्सिबल फॉर मल्टिपल थिंग्स इन द बॉडी. आणि डोळ्यामधला म्हणजे जो रेटिना असतो त्याची हेल्थ ही खूप महत्त्वाची असते, टॉरिनवरती डिपेंडंट असते. आणि टॉरिन डेफिशियन्सी झाली तर क्रॉनिकली त्यांचा रेटिना डिजनरेट होऊन जाऊ शकतो. आणि मग तो डिजनरेट झाला की तो परत रिजनरेट नाही होत. म्हणजे रेटिना जो हा आहे तो ब्रेनचा भाग आहे. तर तो ब्रेन जर का डिजनरेट झाला तर तो म्हणजे कुठलाही न्यूरोलॉजिकल टिश्यू पण परत रिजनरेट होत नाही. म्हणजे मल्टिपल थिंग्स रिजनरेट होऊ शकतात शरीरामध्ये, पण ब्रेनचा टिश्यू नाही होत, ते रिजनरेट होत नाही. सो टॉरिन डेफिशियन्सीमुळे रेटिनल डिजनरेशन होऊ शकतं कुत्रा आणि मांजर दोघांमध्येही. आणि त्यांना हार्ट डिसीज पण होऊ शकतो, म्हणजे त्यांना डायलेटेड कार्डिओमायपॅथी होऊ शकते. सो दॅट इज समथिंग दॅट आवर ओनर्स, म्हणजे भारतामध्ये स्पेसिफिकली इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की त्यांना जर का तुम्हाला पूर्णपणे व्हेजिटेरियनच ठेवायचं असेल तर मग देन दे हॅव टू सप्लिमेंट विथ द राईट सप्लिमेंटेशन. नुसता दूध आणि ब्रेड खाऊन बरेच कुत्रे असतात, कधी कधी त्यांना काहीच होत नाही, सगळे अगदी टकटकीत असतात. पण द चान्सेस ऑफ दिस हॅपनिंग, म्हणजे आमच्या आधीच्या कुत्र्याला काहीच झालं नाही म्हणजे नेक्स्ट कुत्र्याला काहीच होणार नाही याचा अर्थ असं नाही. सो टॉरिन डेफिशियन्सीमुळे रेटिनल डिजनरेशन आणि कार्डिओमॅपॅथी खूप म्हणजे प्रूव्हन प्रॉब्लेम्स आहेत. हे सोडलं म्हणजे डाएट सोडलं, डाएटमध्ये कसं आहे की पूर्णपणे म्हणजे आपण कसं जेवताना पूर्ण भाजी पोळी वरण भात, म्हणजे वरणामधनं प्रोटीन मिळत आहे, म्हणजे कार्बोहायड्रेट्स मिळत आहेत. नॉन व्हेजिटेरियन्स असतील तर मग त्यांना बेसिकली नॉनव्हेज तिकडे असतं, किंवा सॅलड पण खायला पाहिजे. हे पण म्हणजे असं सगळं पूर्णपणे व्यवस्थित जेवलं तर मग आपण चांगले राहतो. पण तुम्ही दररोज बर्गर खाल्लं तर दॅट इज नॉट गुड फॉर यू. सो तसंच प्राण्यांना पण त्यांचा डाएट असा पूर्ण सगळ्या ह्याच्यानी म्हणजे युक्त असायला पाहिजे. म्हणजे प्रोटीन व्यवस्थित पाहिजे, कार्बोहायड्रेट नॉट सो मच, पण असलं तरी हरकत नाही. सो तुम्ही जर का घरी जेवण बनवत असाल तर मग देन देर आर लॉट ऑफ रेसिपीज अवेलेबल ह्याच्यावरती, आपल्या इंटरनेटवरती रेसिपीज असतात. सो त्या तुम्ही फॉलो करू शकता, किंवा नाही तर मग कमर्शियल फूड आहेच आहे अवेलेबल. पण ते समजा नसेल द्यायचं, इट इज ओके. म्हणजे तुम्हाला नसेल द्यायचं तर देन यू नीड टू फॉलो द डाएट्स विच आर अवेलेबल ऑनलाईन. आणि व्हेजिटेरियनच ठेवायचं असेल तर मग त्याच्यासाठी वेगळे वेगळे सप्लिमेंट्स आहेत, ते देणं गरजेचं आहे. सो म्हणजे तुम्ही रिसर्च करायला पाहिजे की तुम्ही काय तुमच्या कुत्र्याला खायला घालताय. बरोबर. तुम्ही वरण भात खाता म्हणून तुम्ही तुमच्या कुत्र्याला पण तेच देत असाल तर म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये अजून पण काही गोष्टी ॲडेड द्यायला लागतील. सो जेवण सोडून म्हणजे न्यूट्रिशन सोडला, आता हा माझा विषय नाही आहे त्यामुळे मी काय त्याच्यावर खूप बोलू शकत नाही. पण ते सोडलं तर डोळ्याची काळजी घेताना म्हणजे जर का छोटे फ्लॅट फेस्ड ब्रीड्स असतील, सो इफ यू आर म्हणजे तुम्ही इफ यू आर इन अ स्टेज वेअर तुम्ही पपी घेताय कुठलंही आणि यू आर अ फर्स्ट टाइम ओनर, तुम्ही कुठलं ब्रीड घेताय ह्याची माहिती पूर्ण आधी गोळा करणं गरजेचं आहे. म्हणजे आवडलं छान दिसतोय म्हणून निळ्या डोळ्याचा हस्की घेणं हे चुकीचं आहे. कारण ते फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे त्यांना म्हणजे ते आता जरी भारतीय वातावरणाला ॲडजस्ट झालेत, म्हणजे त्यांना असं सतत एसीमध्येच ठेवायला पाहिजे असं नाही आहे हस्कीजना, पण तरी त्यांना आपल्याकडचा जो जेनेटिक पूल आहे, जे हस्की हे जे ब्रीड आहे ते बेसिकली म्हणजे काय म्हणतात त्याला आर्टिक सर्कल मधलं ब्रीड आहे. सो त्या ब्रीड मधले तिथले जे ब्रीड्स असतात त्यांना वेगळे वेगळे ऑटोइम्युन डिसीजेस असू शकतात इझिली, त्यांना फार इझी होतात ऑटोइम्युन डिसीजेस आणि दे आर व्हेरी व्हेरी हॉरिबल डेडली डिसीजेस. सो ते माहिती आधीपासूनच माहिती पाहिजे त्यांना. त्यांचं जो जेनेटिक पूल आहे, डोळ्याच्या बाबतीत सांगायचं गेलं तर त्यांना ग्लॉकोमा, कॅटरॅक्ट, नंतर ॲज आय सेड मल्टिपल ऑटोइम्युन डिसीजेस हे सगळे होऊ शकतात. आणि इफ यू आर अवेअर ऑफ इट यू कॅन मे बी सीक हेल्प अर्लियर.
आणि त्याच्याने कधी कधी आपण कंट्रोल करू शकतो पण कधी कधी नाही करू शकत. आणि कारण नेचरच्या अगेन्स्ट आपण कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा इट इज अ अपहिल बॅटल. सो दॅट इज समथिंग ते त्यांना माहिती पाहिजे. परत चावचाव हा हे ब्रीड पण खूप कॉमन झालंय. हो, कारण ते इतका असा मस्त दिसतो असा लायन सारखा, पण पण अगेन त्यांना पण इतकी स्किन असते, इतके स्किन फोल्ड असतात त्यांच्या चेहऱ्यावरती, इतके स्किन फोल्ड असतात की त्यांचं असं पूर्ण स्किन खाली पडते आणि ती डोळ्यामध्ये जाते आणि मग ते घासून डोळे फुटतात किंवा असं होतं. सो आम्हाला खूप कॉमनली आम्ही चावच्याची साधारण एवढी एवढी म्हणजे 10-12 सेंटीमीटर स्किनचे फोल्ड आम्ही काढून टाकतो पूर्ण साईडपासून अगदी स्टार्टिंग फ्रॉम हिअर टू हिअर. तेव्हा कुठे त्यांना जरा दिसायला लागतं किंवा तेव्हा कुठे त्यांचे कॉर्नियल अल्सर्स बरे होतात. हो, पण तरी सुद्धा फोल्ड असतातच, नवीन नवीन फोल्ड त्यांचे फॉर्म होत राहतात. सो म्हणजे दीज आर, किंवा मॅस्टिफ्स, मोठे मोठे मॅस्टिफ्स घेतात लोक, तर ते पण घ्यायच्या आधी थोडीशी माहिती असणं गरजेचं आहे की त्यांना काय ऍक्टिव्हिटी लागते. त्यांना किती, तुम्ही अगदी छोट्याशा फ्लॅटमध्ये राहत असाल तर त्याच्यामध्ये अजून एक 100 किलोचा कुत्रा घेऊन उपयोग नाहीये. किंवा ग्रेट डेन्स, त्यांचा स्वभाव कसा असतो. काही काहींचा स्वभाव अगदी नॉन ब्रीड्स आहेत की ज्यांना अग्रेसिव्ह असू शकतात. सो हे सगळं थोडीशी माहिती असणं गरजेचं आहे. परत ब्रॅकिसेफॅलिक ब्रीड्स असतात, त्यांना खूपच मेडिकल इश्यूज असतात. सो हे सगळं माहिती करून घेऊन मग त्यांची काळजी घेणं महत्त्वाचं असतं. डोळ्यांचं कसं असतं की डोळ्यांना, छोटे ब्रीड असतील ब्रॅकिसेफॅलिक तर त्यांना दररोज तुम्ही त्यांचे डोळे साफ करून त्यांच्या डोळ्यामध्ये खूप काही केस जात नाही आहेत ना हे बघणं गरजेचं आहे. त्यांचे जर का तुम्हाला लांब केस आवडत असतील त्यांचे तर बेसिकली त्यांना ते टाय करायला लागतात मागे, किंवा शॉर्ट ठेवणार असेल तर ते त्याच्या ग्रूमरकडनं व्यवस्थित शॉर्ट करून घेणं गरजेचं आहे रेग्युलरली. आणि दररोज डोळे चेक करायचे साधारणपणे, कारण त्यांना अल्सर्स होण्याचे किंवा डोळ्याचे प्रॉब्लेम होण्याचे खूप खूप कॉमन आहे. आणि ते तुम्ही जर का दररोज बघितलं तर तुम्हाला सवय होईल की अरे ह्याच्यामध्ये काहीतरी ॲबनॉर्मॅलिटी आहे, आणि मग पटकन स्पेशलिस्टकडे जाणं गरजेचं आहे. कारण कधी कधी इतके ते स्पेसिफिक इश्यूज असतात की ते स्पेशलिस्टना पटकन कळू शकतात. ओके. आणि ब्रॅकिसेफॅलिक ब्रीड विथ बिग लार्ज आयलिड्स वी हायली रेकमेंड. काही आता युरोपमध्ये तर पग किंवा फ्रेंच बुलडॉग्स त्यांनी हळूहळू बंदच करून टाकलेत, म्हणजे बॅन केलेत, कारण त्यांना इतके मेडिकल इश्यूज आहेत. सो जर का असेल तर त्यांना मीडियल कॅन्थोप्लास्टी सर्जरी करून घ्यायला लागते, म्हणजे त्यांचे आयलिड्स छोट्या करून घ्यायला लागतात, कारण ते इतकं कॉमन आहे त्यांना ह्याचा प्रॉब्लेम की ते आयलिड छोटे केले की ते सगळे प्रॉब्लेम जरा कमी होतात. सो ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. सगळ्यांना आवडतंय, माझ्या शेजाऱ्यांकडे आहे, माझ्या मुलांना कुत्रा हवाय म्हणून क्रॉफर्ड मार्केटमध्ये जाऊन पिल्लू आणलं की दॅट इज नॉट इट, आणि त्यांना दूधभात दिला की दॅट इज नॉट इट. म्हणजे यू नीड टू रिअली नो की व्हॉट आर यू, त्यांची गरज काय आहे हे ओळखलं पाहिजे बेसिकली. आणि आय एम ग्लॅड की भारतीय माणसं हळूहळू प्राणी खूप घेत आहेत आणि त्यांची हळूहळू प्राण्यांवरची भीती आहे. म्हणजे भारतीय कुठेही तुम्ही जगामध्ये गेलात की 90% ऑफ द पॉप्युलेशनमध्ये प्राणी असतात किंवा त्यांना आवडतात प्राणी, पण भारतामध्ये आपण जेव्हा येतो तेव्हा मेजॉरिटी ऑफ द पब्लिकला प्राण्यांची भीती वाटते. आणि ते साधारणपणे आपल्याकडे बाहेर खूप प्राणी असतात, कधी कधी काहीतरी वाईट अनुभव आलेला असतो आणि त्याच्यामुळे असू शकतं, तर ट्रॉमा होतो, पण तरीसुद्धा ती हळूहळू भीती कमी व्हायला पाहिजे. कारण प्राणी सगळीकडेच आहेत, नेचर सगळीकडेच आहे, आपण आपलं बंद नाही राहू शकत सगळे. बरोबर. अब्रॉडमध्ये असताना काही असे एक्सपिरियन्स, बाहेर जेव्हा मी कुठेही काही प्रॅक्टिसेस ऑब्झर्व करायला जाते किंवा युनिव्हर्सिटीजमध्ये ते कसे प्रॅक्टिस करतात हे बघायला अगदी रेग्युलरली जाते. तिथल्या प्राण्यांच्या मध्ये खूप फरक असतो, म्हणजे तिथल्या पेट्स आणि भारतीय पेट्स मध्ये आणि वेगवेगळ्या जगामधल्या वेगवेगळ्या ठिकाणी खूप फरक असतो. म्हणजे युरोपमध्ये त्यांचे मांजरी पण इतक्या वेल बिहेव्ड असतात. आपल्याकडे मांजर आली की त्यांना आम्ही आधी कॅट बॅग मध्ये पटकन बंद करून टाकतो, कारण त्यांची नखं बिकं सगळ्यात डेडली मांजरांची म्हणजे नखं. सो पटकन त्यांना, आमच्याकडे कॅट बॅग्स आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये असं मऊ असतात त्या आतमध्ये, पण इथे असे वेल्क्रो असतो, तर त्यांना आतमध्ये आपण ठेवतो आणि पटकन ते वेल्क्रो लावून फक्त चेहरा बाहेर राहतो. फॉर अस, आम्ही तसंही फक्त डोळाच बघतो.
आणि आम्ही जेव्हा एक्झामिन करतो तेव्हा त्यांच्या चेहऱ्याच्या खूप जवळ जातो आणि कोणीही आपल्या चेहऱ्याच्या जवळ आलं की आपल्याला पण आवडत नाही, ते त्यांना प्राण्यांना तर अजिबातच आवडत नाही. सो पण त्यांच्याकडच्या मांजरी अतिशय वेल बिहेव, म्हणजे ते अगदी काहीही करू देतात चेहऱ्याला. वर्सेस मे बी अमेरिकेमध्ये एवढे नसतील पण बऱ्यापैकी ओके असतात. म्हणजे त्यांचे एक्झामिनेशनचे जेव्हा आम्ही फोटोज बघतो किंवा काही म्हणजे पुस्तकामध्ये फोटो असतात तेव्हा असं मजल वगैरे लावलेलं नसतं. पण आपल्या इथे आम्ही जे सगळे फोटो काढतो त्याच्यातले जवळजवळ 70% याच्यामध्ये मजल लावलेलं असतं. द रिझन इज हाऊ यू ग्रो ब्रिंग देम अप. म्हणजे मुलं जी असतात, आपण लहान मुलांना कशी त्यांची परवरिश कशी करतो, त्यांचा स्वभाव कसा होईल ते साधारणपणे तुम्ही लहानांना कसं मोठं करताय, बरोबर. तसंच प्राण्यांच्या बाबतीत पण सेमच असतं की त्यांना शिस्त लावणं किंवा त्यांच्याशी तुम्ही कसं बोलताय, किती प्रेमाने बोलताय आणि त्यांना प्रेमाने किती शिकवताय. कधी कधी म्हणजे अ लॉट, म्हणजे द गुड थिंग, द गुड वे ऑफ ट्रेनिंग युअर डॉग इज पॉझिटिव्ह रिएन्फोर्समेंट, विच मीन्स त्यांनी जर का काही चांगली गोष्ट केली तर त्यांना ट्रीट द्यायची की त्याच्याने ते अगदी पॉझिटिव्ह त्यांच्यामध्ये रिएन्फोर्समेंट होत राहते. ओके. तिथे जसं त्यांना लहानाचं मोठं केलं जातं ते खूप वेगळं, थोडंसं वेगळं असतं. आपल्याकडे पेट ओनरशिपच नवीन गोष्ट आहे, त्यामुळे खूप नवीन म्हणजे फर्स्ट टाइम ओनर्स असतात. मग त्यांना म्हणजे त्यांचं प्रेम प्रचंड असतं त्या प्राण्यावर, पण त्यांना माहिती नसतं की त्यांना शिस्त कशी लावायची. म्हणजे तो कुत्रा हळूहळू त्यांचा मास्टर होऊन जातो आणि म्हणजे मास्टरपेक्षा बेसिकली त्यांना आयड्रॉप कसे टाकायचे, त्याला त्रास होईल किंवा त्याला गोळ्या कशा द्यायच्या, म्हणजे असं मी नाही देऊ शकत गोळे. सो असं म्हणजे आता मी लहानाची मोठी प्राण्यांमध्ये झाले त्यामुळे ठीक आहे, त्यांचं तोंड उघडा आणि त्याच्यामध्ये गोळी घाला. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट फॉर मी. किंवा माझे जे प्राणी असतील किंवा माझे जे कुत्रे आहेत त्यांना आय कॅन टेल की आय कॅन कंट्रोल माय डॉग. म्हणजे तो कुणाला चावू शकणार नाही किंवा म्हणजे चावणार आहे ती जर अशी चटकू आहे माझी कुत्री, ती ऑस्ट्रेलियन शेपर्ड आहे त्यामुळे त्यांचं असं थोडंसं असू शकतं सटकं. तर ती काही असं मला माहिती असतं की हा माणूस तिला आवडणार नाही आहे, त्यामुळे मग मी तिला पकडून ठेवते जास्त. पण म्हणजे आय कॅन कम्प्लिटली कंट्रोल माय डॉग. ओके. किंवा आय कॅन कम्प्लिटली मे बी नॉट माय कॅट, पण ते कॅट आहे. पण ते थोडासा फरक असतो. म्हणजे आपले जे ओनर्स असतात ते आर व्हेरी इमोशनल, तर त्यामुळे ते इमोशनली त्यांना काही त्रास होणार असेल तर मग ते नाही आम्ही नाही करू शकत. सो दॅट ऑल दोज डिफरन्सेस आर देअर. पण म्हणजे प्राण्यांच्या स्वभावामध्ये खूप फरक आहे, खूपच. वेगवेगळ्या प्राण्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे डोळे आणि त्यांचं ट्रीटमेंट करणं, सर्जरी करणं, हे खूप छान अनुभव असलेलं आणि वेगळं असं काम तुम्ही गेले अनेक वर्ष करताय आणि त्याच्यातले बऱ्यापैकी अनुभव तुम्ही सगळ्या आमच्या प्रेक्षकांबरोबर शेअर केलेले आहेत. पॉडकास्टचं डबल या यूट्यूब चॅनलवर तुम्ही हे सगळे अनुभव शेअर केले त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. थँक्यू मला बोलवल्याबद्दल आणि इट वॉज फन. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला? तुमच्या घरच्या कुत्र्याला, मांजराला किंवा कुठल्याही तुमच्या आवडणाऱ्या प्राण्याला ह्याच्या पुढे त्याच्याशी खेळताना किंवा त्याला वाढवताना नेमकी काय काळजी घ्यायची याचा सुद्धा अंदाज तुम्हाला आला असेल, हो ना? तुम्हाला या एपिसोडबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा आणि त्याचबरोबर पॉडकास्टचं डबोलं या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.